हॅलो स्टुडंट्स, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व्यंकटीतांडा, केंद्र खडका, तालुका सोनपेठ, जिल्हा परभणी. या ठिकाणी बघा आपल्या शाळेला अशा प्रकारचा जादुई पिटारा अंगणवाडी आणि बालवाडीसाठी उपलब्ध झालेला आहे. यामध्ये खूप असं छानपैकी वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य आपल्याला दिलेलं आहे. तर हा पिटारा जर आपण बघितला तर तो अंगणवाडी आणि इयत्ता पहिली दुसरीच्या मुलांसाठी या ठिकाणी आपल्याला उपयोगी ठरणार आहे. मग या पिटाऱ्यातलं साहित्य आमच्या इयत्ता वर्ग पहिलीतील विद्यार्थी कशा पद्धतीने करतात याचा आज आपण व्हिडिओ बघणार आहेत. आहेत का पहिलीतल्या मुली तयार? बरं, ठीक आहे. सर्वप्रथम तुम्ही काय करायचंय, मला तुमचा परिचय करून द्यायचा आहे. परिचय करून देण्यापूर्वी आज आपण कोणतं साहित्य बघणार आहोत हे देखील माहित असणं गरजेचं आहे. बघा आपल्याला आपल्या पेटीमध्ये अशा प्रकारचे अक्षर कार्ड उपलब्ध झालेलं आहे. अक्षर कार्डाबरोबरच या ठिकाणी विद्यार्थ्यांना चित्र कार्ड देखील दिलेलं आहे. या चित्र कार्डाचा उपयोग करून विद्यार्थ्यांनी ते चित्र कार्ड ओळखायचे आणि चित्र कार्ड ओळखून तो शब्द तयार देखील करायचा आहे या अक्षर कार्डाच्या मदतीनं. समजलं सगळ्यांना काय करायचंय ते? बघा आता हे जे साहित्य उपलब्ध झालेलं आहे हे साहित्य बनवण्यामागं किंवा हे साहित्य देण्यामागं एक अध्ययन निष्पत्ती आहे. मग ही अध्ययन निष्पत्ती कोणती? आता आपण जे काही प्रशिक्षण घेतलं, क्षमता वृद्धीचं प्रशिक्षण, त्यामध्ये आपल्याला जे काही विकास क्षेत्र सांगितले त्या विकास क्षेत्रामधलं बोधात्मक विकास या क्षेत्रामधलं जे आपलं CG10 ही जी क्षमता आहे, बालके भाषा 1 मध्ये सफाईदारपणे वाचन व लेखन करतात, यामधील अध्ययन निष्पत्ती क्रमांक 10.3 आपल्याला या ठिकाणी लागू होणार आहे. मग काय आहे ही अध्ययन निष्पत्ती? भाषा 1च्या लिपीतील सर्व अक्षरे व अवयव ओळखतो, या ज्ञानाचा उपयोग शब्द व वाचन लेखनासाठी करतो. बघा आता या अध्ययन निष्पत्तीनुसार आपल्या विद्यार्थ्यांना अक्षर ज्ञान आहे. मग ते खरंच आहे का हे पण बघूया. या अक्षर ज्ञानाच्या मदतीनं विद्यार्थी शब्द तयार करतो हे देखील आपण बघणार आहेत की प्राप्त अक्षराच्या माहितीवरून विद्यार्थी चित्रावरून शब्द तयार करता येतात का. ह्या अध्ययन निष्पत्ती आपण या ठिकाणी या साहित्याच्या मदतीने साध्य करणार आहोत. आहेत सर्वजण तयार बघायला? द्या परिचय आपापला. नाव सांग बाळा तुझं. आवाज सांग मोठ्यात. साक्षी परमेश्वर चव्हाण. राजनंदिनी माझं नाव आहे. राजनंदिनी रवी राठोड. राजनंदिनी, व्हेरी गुड. बघा नेहमी असण्याचा किती परिणाम असतो. हिचा आवाज कसा खणखणीत यायला एकदम. बघा आता पहिली अध्ययन निष्पत्ती, त्यातील सूक्ष्म अध्ययन निष्पत्ती, विद्यार्थ्यांना अक्षर ज्ञान आहे. यशराज आपल्याला या खेळासाठी मदत करणार आहे. परिचय दे बघा स्वतःचा. नमस्कार, माझं नाव यशराज मनोहर जाधव. व्हेरी गुड. चेक कर आता, बघ त्यांना अक्षर ज्ञान आहे का. मोठ्या आवाजात सांग. थांब. ल. व्हेरी गुड. उ. शाबास. स. व्हेरी नाईस. नंदिनी आहे का बाळा ते? व्यवस्थित बघ. ओ. व्हेरी गुड. ई. शाबास. झ. व्हेरी नाईस. ऋतुजा. उ. व्हेरी गुड. शाबास. बघा आता या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर विद्यार्थ्यांना अक्षर माहिती आहे, विद्यार्थी अक्षर चांगल्या पद्धतीने ओळखतात. ह्याच्या पुढची जी सूक्ष्म अध्ययन निष्पत्ती आहे की विद्यार्थी चित्र ओळखून शब्द तयार करतात. यशराज, त्यांना जे आपल्या पेटीमधलं कार्ड उपलब्ध झालेलं आहे ते चित्र दाखव. प्रत्येकीला विद्यार्थिनीला चित्र दाखव, त्यांचं नाव मोठ्याने सांगायला लावायचे आणि उपलब्ध अक्षर कार्डापासून ते आपल्याला त्या चित्राचं नाव देखील तयार करायला त्यांना सांगायचे. थांब, मोठ्या आवाजात चित्र सांग. बस. व्हेरी गुड. आता तुला काही समोर अक्षर दिसले, त्याच्यातून तो शब्द तू तयार करायचा आहे. करा मग. यशराज तिची तिला. व्हेरी नाईस. जोरात टाळ्या वाजवा तिच्यासाठी. आणखी एक कार्ड.
हा दे पुढच्या विद्यार्थिनीला. चालते. हा हा बरोबर आहे. तिचं अक्षर तिच्या कार्डमध्ये गेलं ना त्या चित्रामध्ये. व्हेरी नाईस. चला नेक्स्ट. कशाचं चित्र आहे? मगर. मगर. बनवा मग शब्द मगर. व्हेरी नाईस. वाच शब्द मगर. व्हेरी गुड. आता बघा आपल्याला फक्त एवढंच सांगितलं होतं की दिलेलं चित्र मुलांनी ओळखलं पाहिजे आणि त्या दिलेल्या चित्रापासून विद्यार्थ्यांनी नाव तयार केलं पाहिजे. याच्या पुढे जाऊन आपल्याला ऍक्टिव्हिटी घेता येते की आपल्याला चित्र द्यायचं आणि चित्रातली जी काही शब्द आहेत जी काही अक्षर आहेत ती आपण म्हणतो की स्क्रॅम्बल वर्ड म्हणजे विस्कळीत स्वरूपात द्यायचे आहेत आणि विद्यार्थ्यांना ते काय करायला लावायचे? योग्य मांडून तो शब्द पूर्ण करायला लावायचा आहे. किंवा आपण म्हणतो की गाळलेल्या जागा भरा. जसं बस हा शब्द आहे तर त्यापैकी एकच अक्षर द्यायचे, उर्वरित अक्षर विद्यार्थ्यांनी शोधून लावायचे. अशा प्रकारच्या देखील आपल्याला ऍक्टिव्हिटी घेता येतात. हा यशराज पुढचं चित्र घे. कशाचं चित्र आहे? फणस. काय शब्द तयार झाला? फणस. व्हेरी गुड. पुढचं चित्र द्या. आधी चित्र ओळख पिल्लू. कशाचं आहे ते? हळद. व्हेरी गुड. बघा आता तुला 2 अक्षर दिलेत. तुला जे अक्षर नाही ते शोधायचे आणि तिथं मांडायचे. व्हेरी नाईस. बघा छानपैकी. व्हेरी गुड. क्लॅप क्लॅप. हा नेक्स्ट. हा चित्र सांग. कमळ. व्हेरी गुड. थांब तू थांब. यशराज करतो. हा यशराज कर तुझी तू. हा व्हेरी गुड. आपण याला मिसिंग लेटर्स म्हणतो. व्हेरी नाईस. बघा खूप छान पद्धतीने तयार केलंय. व्हेरी गुड. हा कशाचं चित्र आहे? गवत. हा आता बघा या ठिकाणी आपल्याला चित्र ओळखलंय. स्क्रॅम्बल लेटर्स दिलेत. त्याच्यापासून आपल्याला विस्कळीत अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे. ओळख पिल्लू. तू चित्र ओळखलंस. आता शब्द तयार कर. व्हेरी गुड. युनिट कोड म्हणजे कशामध्ये द्यायचं? व्हेरी नाईस. क्लॅप क्लॅप. चित्र ओळख पिल्लू. हा रथ. तू नाही. बघ आता अगोदर काय येईल मग मांडणी कर बघा. शाबास. व्हेरी गुड. हा नेक्स्ट. सांगा चित्र आणि नाव. व्हेरी गुड. क्लॅप क्लॅप. बघा अशा पद्धतीने आपल्याला हा जो जादुई पिटारा उपलब्ध झालेला आहे या जादुई पिटाऱ्यातील साहित्याच्या मदतीनं अगदी आनंदायी पद्धतीनं हसत खेळत खेळाच्या माध्यमातून आपल्या ज्या काही अध्ययन निष्पत्ती आहेत त्या मुलांमध्ये साध्य करता येतात आणि मुलांना अशा प्रकारचं अध्ययन
किंवा अभ्यास करायला अवघड देखील वाटत नाही. अतिशय छान पद्धतीनं मुलं या ठिकाणी शिकतात, समजून घेतात आणि आनंदाने करतात देखील. कुणाला कंटाळा आला का एवढं सगळं करताना? नाही. बघा, याच बरोबर आपल्याला ज्या काही उर्वरित पेट्या उपलब्ध झालेल्या आहेत त्या पेट्यांच्या मदतीनं आपण प्रत्येक घटक हा आनंदायी पद्धतीनं शिकू शकतो. म्हणून सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा.